नमस्कार मित्रांनो, गावकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज सर्वत्र एक बातमी प्रसिद्ध झाली, म्हणजे काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीत राज्यातील डान्स बार बद्दलचा निर्णय असेल किंवा कायद्यामध्ये काही बदल करण्याचा मंत्रिमंडळाचा विचार सुरू आहे किंवा असा निर्णय घेण्यात येणार आहे, अशा बातम्या कालपासूनच सुरू होत्या आणि त्याच अर्थाच्या बातम्या आज दैनिकांमध्ये छापून आल्या. परंतु अचानक डान्स बारच्या कायद्यामध्ये म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की आपण नियम कडक करतोय, त्याच्यामध्ये सुधारणा करतोय, पळवाटा बंद करतोय, परंतु अचानकपणे डान्स बारचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला कसा? म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन एक इनसाइड स्टोरी अशी आहे की जेव्हा हा डान्स बार कायद्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये काहीतरी चर्चा होणार आहे, निर्णय होणार आहे, असं कालच जेव्हा ती बातमी फुटली मीडियामध्ये, तर त्यावर ऐनवेळी बैठकीमध्ये निर्णय घेणं टाळण्यात आलं आणि त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा आहे. तर असो, तर हा मुद्दा अचानक का पुढे आला डान्स बारचा? स्वर्गीय R.R. पाटलांनी डान्स बार बंदी केली, त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत, हे सर्व आपल्याला माहिती आहे. तर आता असं समोर येत आहे की राज्य सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ नये अशा प्रकारे कडक निर्णय डान्स बारच्या संदर्भात घेणार आहे. परंतु हे निर्णय कशासाठी घेणार आहे? तर मित्रांनो, हे निर्णय पुन्हा एकदा राज्यामध्ये डान्स बार सुरू करण्यासाठी घेणार आहे. ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. राज्यामध्ये पुन्हा एकदा डान्स बार सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि मग याच्यामध्ये असा मसुदा तयार करण्याचा सरकारचा मानस आहे की डान्स बारचा जो फ्लोअर आहे त्यावर 4 बारबालांनी असावं किंवा मग ग्राहकांचं आणि डान्स बार बाला जे जण नाचतात त्याचं अंतर 2 मीटर असावं, पैसे उधळू नये वगैरे. तर या सगळ्या कागदी नियम आहेत, हे कागदी घोडे आहेत सगळे, की 4 नाचणार की 40 नाचणार किंवा 2 मीटर अंतर असणार की 2 फूट अंतर असणार, यावर लक्ष ठेवणारी प्रणाली किंवा तशी सिक्युरिटी राज्यामध्ये काय आपल्या कुठल्याच देशाच्या कुठल्याच राज्यामध्ये तशी प्रणाली निर्माण होऊ शकली नाही आणि ते अशक्य आहे. तर या कागदावर हे नियम बनवले जातील आणि डान्स बारचा कायदा कडक केला असं सांगितले जाईल आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा छमछम सुरू होईल. तर हे छमछम सुरू होण्याचं सगळ्यात मोठं कारण, पुन्हा सुरू होण्याचं कारण किंवा सरकार असा विचार करतंय तर का करतंय? तर मित्रांनो, राज्याच्या तिजोरीवर आलेला अतिरिक्त भार आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सरकारनं ज्या मतदारांसाठी लोकप्रिय घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, कौशल्य प्रशिक्षणांतर्गत भरती करणे, अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. विविध महामंडळांची घोषणा, जवळजवळ मायक्रोतल्या मायक्रो जाती पकडून त्यांचे महामंडळ घोषित करण्यात आलेले आहेत. परंतु आता जेव्हा प्रत्यक्षात सरकारला या सर्व घोषणा असतील, या सर्व आपण दिलेले शब्द असतील, या सर्व योजना असतील, या जर अंमलात आणायच्या असतील तर सरकारकडे पैसा लागेल आणि तो पैसा उभा करण्यासाठी सरकारला डान्स बार असेल किंवा मग मद्य विक्री असेल, ही सगळ्यात मोठं साधन ठरू शकतं आणि त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला यावरून म्हणता येईल. आणि दुसरीकडे आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये सुद्धा अनेक गोष्टींवर बंधन लादण्यात येण्याचे संकेत आहेत. आता काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवभोजन जे सुरू आहे तर त्या शिवभोजन केंद्रांना द्यायला पैसे नाही आणि ते बंद करायचे म्हणून सांगितले. तर शिवभोजन केंद्रांमध्ये कोण जेवतं किंवा त्याच्यामधील भ्रष्टाचार असेल, अनियमितता असेल, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु आता सरकारला या ज्या गोष्टी आहेत की ज्या
अतिरिक्त खर्च आहे, तर तो खर्च कसा कमी करता येईल त्यावर आता सरकारला पुढचे 2-3 वर्ष काम करावं लागेल. आणि पुढचे 2-3 वर्ष, साधारणतः 3 वर्ष जरी जनतेला न आवडणारे, जनतेला कडू वाटणारे निर्णय जरी घेतले, तर जनता आता 2-3 वर्ष तरी काही करू शकत नाही. कारण की सरकार आहे आणि सरकार मजबूत आहे. आणि यामुळं अशा अनेक कडव्या, कटू निर्णयांची सवय ह्या 2-3 वर्षात आता जनतेला होईल. आणि त्याच निमित्तानं एक लाडक्या बहिणींना जे पैसे द्यायचे त्याची आता मोठी काटछाट होणार आहे. आणि दुसरी गोष्ट की ज्या अनेक लाडक्या बहिणींचं कुटुंब ज्या डान्स बारमुळे बर्बाद झालं, तेच डान्स बार आता पुन्हा छमछम करत राज्यात सुरू होतील अशी शक्यता आहे. धन्यवाद.